जिल्हा परिषदेसाठी काही मिनिटाचा अवधी शिल्लक आहे आणि मतदारांच्या रांगा ज्या आहेत त्या मतदान केंद्राबरोबर लागल्याच्या पाहायला मिळत आहे. आपण आहोत वैजापूर तालुक्यातील शिऊर या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी, आणि पुरुष असतील महिला असतील या सर्व मतदारांच्या रांगा ज्या आहेत त्या मतदान केंद्रावर लागल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी हे मतदान होतं आणि वैजापूर तालुक्यामध्ये जवळपास 8 गट आणि 16 गणांसाठी निवडणूक साठी मतदान जे आहे ते पार पडत आहे. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये गर्दीचं प्रमाण जे होतं ते अत्यल्प होतं. 9 ते 10% मतदान सकाळच्या सत्रामध्ये झालं होतं. मात्र सायंकाळच्या दरम्यान मतदारांची गर्दी जी आहे ती मतदान केंद्रावर वाढल्याचं पाहायला मिळतंय आणि उत्स्फूर्तपणे मतदार जे आहेत ते मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत. खरं तर ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग जो आहे तो दुपारच्या सत्रानंतर आपली कामं आटोपून बाहेर पडल्यानं मोठी गर्दी जी आहे ती मतदान केंद्रावर जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय. वैजापूरमध्ये जर बघितलं तर चुरशीची लढत जी आहे ती खरं तर बोरसर त्यानंतर शिऊर आणि वांजरगाव या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक उमेदवार जे आहेत ते पक्षाकडून उभे आहेत, तर काही अपक्ष उमेदवार देखील आहेत. त्यांना पक्षाचा पाठिंबा जो आहे तो मिळताना दिसतोय. अनेक नेते जे आहेत ते खरं तर आता पुरस्कृत उमेदवाराच्या पाठीमागे उभे असल्याचे चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. शिवसेना आणि भाजपची युती यामध्ये मोठं राजकीय रणकंदन झालं, त्यानंतर युती झाली. मात्र अनेक ठिकाणी पुरस्कृत उमेदवार जे आहेत ते उभे आहेत आणि त्यामुळे आता मतदार राजा कोणाला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर शिरूरमध्ये देखील मोठी चुरस जी आहे ती पाहायला मिळते आणि एकंदरीत भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जे आहेत ते एकमेकांसमोर ठाकलेले आहेत. त्यामुळे आता मतदार कोणाला कौल देतात हे उद्या स्पष्ट होणार आहे. कॅमेरा पर्सन कैलाससह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.